नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज 23 मार्च आहे. तर आमच्या दोघांसाठी खूप खास स्पेशल दिवस आहे, कारण की आमच्या दोघांच्या लाईफमधल्या खास माणसाचा वाढदिवस आहे, म्हणजे प्रतीक्षाचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम माझ्या धर्मपत्नीला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. यश तू पण दे मम्मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बोल मम्मीला हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि मित्रांनो, आता संडे मी सुट्टी घेतलेली आहे. दिवसभर बघूया, रात्री सेलिब्रेशन करूया आणि दिवसभर असंच घरी आराम करूया. थोडंसं ही बोललं ती फिरायला जाऊया कुठे जरी. तर बघूया आता काय दिन क्रमांक होतोय. एवढं उन्हाचं कुठे जायचं फिरायला. खरं तेच तर आहेच. जशी होळी संपली तसं गरमी खूप लागायला लागली, म्हणजे गरम खूप व्हायला लागलं. तर जाऊया आपण हिमालय बर्फाळ प्रदेशामध्ये. काश्मीरला. हो, काश्मीरला जाऊया. चला भेटतो आता डायरेक्ट काश्मीरमध्ये. आणि प्रत्यक्षात तुला बोललो होतं ना, तर मी आता आणलंय त्या ठिकाणी. म्हणजे आपण आलंय आता हिमाचल प्रदेशामध्ये, म्हणजे काश्मीरला. आता मॉल आहे आणि आपल्या एरियामध्ये पण तर भरपूर मॉल आहे. अरे मग तेच तर, आपल्या मॉलमध्ये आणि ह्या मॉलमध्ये खूप फरक आहे. काय तर फरक? तुला दाखवतो हिमाचल प्रदेश चला म्हणजे दाखवा. काश्मीर. चला मित्रांनो, भेटतो आता वरती. आणि मित्रांनो, आम्ही आलोय ते कोणत्या मॉलला आलोय आपण माहिती आहे? RCT मॉल. RCT मॉलला आलोय, घाटकोपरला. आणि इथे काय तुला माहिती आहे का, स्नो वर्ल्ड आहे, म्हणजे बर्फाळ प्रदेश आहे. या काश्मीरला घेऊन आले. हा, तुला कळलं काय असतं आतमध्ये? कुठला आता व्हिडिओ कळलं. हो, आता कळलं. तर मित्रांनो, आता स्नो वर्ल्ड म्हणजे असं असतं, आतमध्ये पूर्ण आहे ना 0 सेल्सिअस तापमान असतं. आणि -8. हा, ते आणि 0 ते सगळं जाऊ द्या, मी आज केस कापले. खूप छान वाटते. चला. आणि प्रतीक्षा आज पूर्ण भयानी वाटते. नाही, खूप छान वाटते. हॅपी बर्थडे बायको. म्हणजे तुमच्यासाठी ड्रेसिंग केली, तुम्हाला आवडतं म्हणून, आणि असं बोलतो मला. हॅपी बर्थडे बायको. Thank चल Love आता you. वर जाऊ चला. आणि मित्रांनो, आम्ही बेसमेंटमध्ये येऊन गाडी पार्क केलेली आहे. आता बघू स्लायडिंग शिडीने वर जायचंय. तर चला आता वर जाऊया. you. हा बाबू पडशील. स्नो वर्ल्ड हे 2nd फ्लोअरला आहे. चला तिकडे जाऊन मस्त हिमाचल प्रदेशामध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये फिरण्याचा आनंद काश्मीर घेऊया. वरून मला स्नो वर्ल्डला. की मित्रांनो, तुम्ही फायनली बघू शकता, पेक्षाला आपण काश्मीरमध्ये फिरायला आणलेलो. आम्ही आणलोय घाटकोपरच्या RCT मॉलला 2nd फ्लोअरला. तर तिथे बघा तुम्ही काय आहे, स्नो किंगडम म्हणून एक खूप मोठं छान लहान मुलांसाठी, फॅमिलीसाठी, बॉयफ्रेंडसाठी, GF साठी, नवरा बायकोसाठी, सगळ्यांसाठी काश्मीरचं तुम्ही कोणासाठी घेऊन आले? वाईफला घेऊन चला मित्रांनो, आता आपण प्रतीक्षाला आहे ना हिमाचल प्रदेशामध्ये घेऊन जाऊया आणि पूर्ण तिकडल्या दरी बिरी सगळ्या घेऊन घालूया. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा युग्लू आहे. आणि कियांश बघा युग्लूच्या आतमध्ये गेलेला आहे. कियांश इकडे ये. कसं वाटतंय? फायनली आमची कपडे दिली आम्हाला, कारण की आतमध्ये गेल्यावर थंडी वाजते. त्यासाठी वेटचं टी शर्ट दिले जाते, टी शर्ट जॅकेट आणि हातली गंजी करून. तर आपण आता सर्व गोष्टी घेऊया आणि आपलं ते पटापट घालून रेडी होऊ.
जिथे आपल्याला आतमध्ये जायचे तिथे वेटिंग रूम असते. तर आम्ही कपडे घातल्यानंतर म्हणजे कपड्याच्या स्टोअरूममधून कपडे घेतल्यानंतर तिथं छोटंसं टेबल वगैरे असतं. त्या टेबलवरती कपडे वगैरे घालून आता चेकआउट करून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आता वेटिंग रूममध्ये जोपर्यंत समोरचा लोक बाहेर येणार नाही तोपर्यंत आपण आतमध्ये जाणार. तर आता थोडीशी वेटिंग करूया कारण की 4 वाजता आपल्या आतमध्ये जायचं. चला तर आता एकदम मस्त हिमालय प्रदेशामध्ये फिरूया, आनंद घेऊया, बर्फात मजा छोटा काश्मीर. चलो अभी कश्मीर घूमने जाते, प्रदेशों को उल्लू बनाया, बड़ा मजा आया. अच्छा लगा. कश्मीर में जाते और मजा करते. चलो चलो चलो. मित्रांनो, मोठ्या लोकांसाठी बास्केटबॉल आहे आणि लहान मुलांसाठी फुटबॉल आहे. त्या फुटबॉलवरती किक मारण्यासाठी कियांश ना त्याच्या मागे धावतोय आणि त्यांनी किक पण मारली. कियांश तर बाहेर जाऊन बसलेला आहे कारण की थंडी एवढी वाजत होती. आपण बोलतो 1 घंटा आपल्याला पुरेल का, परंतु 15-20 मिनिटात माणसाचा हाल खराब होतो. पूर्ण बोलता पण येत नाही, पूर्ण होठ सुद्धा सुजल्यासारखे वाटतंय आणि तोंडातून शब्द पण पडत नाही. आणि आता पूर्ण हा बंद व्हायला आलेले बघू शकता. लोक 1.5 घंट्यामध्ये बाहेर पळायला लागले आणि कियांचं तर नाक ना जेवढं सर्दीने घट्ट भरलं होतं ना सगळं पाताळून इथून आलं पूर्ण तोंडामध्ये. आणि बाकीच्या लोकांचं पण पोरं आम्ही बघितली ना सगळ्यांची नाकी अशी पूर्ण पाणी पाणी पाणी. मित्रांनो, खूप मस्त आहे. आपल्या फॅमिली घेऊन एन्जॉय करा, खूप छान आहे. नक्कीच मी ॲड्रेस आणि सगळं डिटेल्स कॅप्शनमध्ये टाकीन. नो वोडना 2 ठिकाणी आहे. RCT मॉल घाटकोपरला आहे आणि सेकंड कुर्ल्याला ते कोविड मॉल. चला मित्रांनो, मस्त एन्जॉय कियांशला बाहेर बसवलंय आणि आम्ही दोघं एन्जॉय करतोय. मित्रांनो, दिवसभर फिरून खूप भूक लागली आता आणि ती भूक मिटवण्यासाठी आम्ही आलो आहे ते आता कॅफे क्षेत्र. म्हणजे आम्ही लोक घरी आल्यानंतर घरची कामं आटोपल्यानंतर आता इकडे कॅफे क्षेत्राला आले. 9:30 वाजले. ऑलरेडी एक रिक्षा पुढे आला होता, त्यामध्ये दिदू, मम्मी, प्रतीक्षाची आणि कियांश आणि दादू हे 4 जण आलेले. आता माझी मम्मी, मी
आणि प्रतीक्षा हे आम्ही आता सेकंड रिक्षामध्ये आलोय. थर्ड रिक्षा यायची बाकी आहे अजून. चला तर आपण आज जाऊन त्यांची वेट करू. आणि दादू ना आवाज देतोय प्रतीक्षाला पत्या पत्या म्हणून. हे बर्थडेचं विश केलं का? हॅपी बर्थडे कर तिला. का दे हॅपी बर्थडे. आणि फायनली कोण आले तुम्ही पाहू शकता. आणि काय घेऊन आले? हे कुठेमध्ये काही लपवून दिलं आता गिफ्ट. हे काय आणलंय ना आतमध्ये माझ्या आईचा फोन आणलाय. हे त्यांना बोलवा पटकन चला.